आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया श्री तुळशी मातेचे महात्म्य. हे व्यास ऋषींनी जनमेजय राजास सांगितलेले आहे. या तुळशीचे श्रेष्ठत्व वर्णन केलेले आहे. ज्या व्यक्तीच्या भक्ताच्या घरी तुळशी वृंदावन आहे तो या संसारी धन्य आहे, पुण्यवान आहे. तुळशी मातेस केवळ नमस्कार जरी केला किंवा पूजन केले तरी देखील यमदूत त्या भक्तापासून दूर राहतात. तसेच भगवान विष्णूंची भक्ती घडते. भगवान श्रीकृष्णास तुळशीची मंजिरी जरी वाहिली तरी तो भक्त धन्य आहे. तुळशी वृंदावनाच्या जवळच्या मृत्तिकेचा जो तिलक लावतो तो माझा भक्त आहे. तर जो तुळशीची माळ गळ्यात घालतो त्यासाठी मी विठ्ठल रूपात तेथे असतो. इतकेच काय, ब्रह्मा विष्णू महेश यांना देखील तुळशी प्रिय आहे. ज्या भक्तास असे वाटते की आपणास वैकुंठ लोक प्राप्त व्हावा त्याने तुळशी पूजन जरूर करावे. जो तुळशीस जल घालतो, नमस्कार करतो, त्यास स्वतःहून विष्णुदास येऊन वैकुंठात घेऊन जातात. जे भक्त तुळशीचे महिमान ऐकतात, तुळशीस धूप दीप नैवेद्य आरती असे पूजन करतात, त्यांचा जन्म मरणाचा फेरा चुकतो किंवा बंद होतो. जे तुळशीजवळ तुपाचा दिवा लावतात, तिची प्रार्थना स्तुती करतात, ते भवसागर सुखाने पार करतात. भगवान श्रीकृष्ण उद्धवास सांगतात, जे तुळशीची निंदा करतात त्यांना कुंभपाक नावाचा नरक प्राप्त होतो. ज्या स्त्रिया तुळशीचे पूजन करतात त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते, पुत्र पौत्र संपत्ती प्राप्त होते. ज्या स्त्रिया नित्य तुळशी पूजन करतात त्यांना वैकुंठ लोक प्राप्त होतो. भगवान श्रीकृष्णांनी सांगितले, पापी लोकांचा उद्धार करण्यासाठीच मी तुळशी मृत्यूलोकात आणली आहे. तुळशी हे वनातील वृक्ष आहे असे काही जण म्हणतात, पण तो वनातील वृक्ष नसून मी स्वतः तेथे नित्य निवास करतो. जेथे तुळशी असते, जे तुळशीचे पूजन करतात त्यांचाच मी पाठीराखा आहे. जे भक्त तुळशीस प्रदक्षिणा घालतात ते मला आवडतात, त्यांच्या यमयातना चुकतात. जे तुळशीचे व माझे लग्न लावून देतात त्यांना विष्णुलोक प्राप्त होतो. जो तुळशीची निंदा करतो तो माझा वैरी आहेच. जो तुळशीचे पूजन करतो ते षोडशोपचारे पूजनच आहे असे मी मानतो. तुळशीजवळच त्रैलोक्य आहे. 88,000 ऋषींचा मेळा देखील तुळशीच्या सन्निधीतच असतो. हे उद्धवा, तू माझा आवडता भक्त आहे म्हणून मी भावार्थ सांगतो. मला कुळ गोत्र इष्टमित्र कुणी नाही. मी निष्कलंक असून जशी 2 प्रहरीची सावली असते तशी ही माया माझ्यात सामावलेली आहे. ज्याने माझी भक्ती केली त्याच्या घरी मी दास्यत्व केले आहे. उद्धवाने विचारले, तुमचे स्थान कुठे असते ते सांगावे. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सांगितले, भक्तांच्या हृदयात मी राहतो. दुसरे स्थान तुळशीजवळ राहतो. तिसरे स्थान संतांच्या मेळाव्यात राहतो. हे उद्धवा, साधू संत ऋषी मुनी हे सारे माझे गुरु आहेत. मी त्यांचा चेला आहे. तू माझा प्रिय भक्त असल्याने मी तुला हे तुळशीचे आख्यान किंवा महिमा महात्म्य सांगितले. हे केवळ श्रवण जरी केले तरी भक्तांचे सर्व पापे नष्ट होतात. असे हे तुळशीचे महात्म्य 85 ओवींमध्ये असून त्याचा सारांश यात प्रस्तुत केला आहे. आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरीनंदन.